मित्रांनो, कधी-कधी आयुष्य असे वळण घेतो, की माणूस आतूनच थकून जातो. डोळ्यासमोर अंधार असतो आणि मनात एकच प्रश्न उरतो, देवा, आता काय करायचं? आज मी तुम्हाला अशीच एक कथा सांगणार आहे, जी ऐकताना मन शांत होईल आणि हृदयाला आधार मिळेल. ही कथा आहे अक्कलकोटचे अवतारी संत श्री स्वामी समर्थ महाराजांची. अक्कलकोटच्या जवळ एक लहानस गाव होतं. त्या गावात रामचंद्र नावाचा एक साधा गरीब शेतकरी राहत होता. तो खूप मेहनती होता, पण नशीब मात्र त्याच्यावरती रुसलेलं होतं. शेतात वर्षानुवर्ष दुष्काळ पडत होता, पीक येत नव्हतं, कर्ज मात्र वाढतच जात होतं. घरात आजारी बायको आणि लहान लहान मुलं. रामचंद्र रात्रंदिवस राबायचा, पण तरीही आयुष्य सुधारत नव्हतं. अनेक रात्री तो देवासमोर बसून रडायचा आणि म्हणायचा, देवा, मी कुठे चुकलो? एक दिवस तर अशी वेळ आली की रामचंद्रचं मन पूर्णपणे आतून तुटून गेलं. तो शेतात एकटाच बसला होता. कोरडी जमीन हातात धरून त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. तो हळूच म्हणाला, आता माझ्या आयुष्याला काहीही अर्थ उरला नाही. त्याच दिवशी रामचंद्र अक्कलकोटच्या बाजारात गेला. तिथे त्याला मोठी गर्दी दिसली. लोक स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी थांबले होते. स्वामी महाराज दिगंबर अवस्थेत अगदी साधेपणाने बसले होते, पण त्यांच्या डोळ्यात अशी करुणा होती की पाहणाऱ्याचं दुःख आपोआप विरघळून जावं. रामचंद्राच्या मनात विचार आला, हेच माझे शेवटचे आश्रयस्थान असावं. रामचंद्र स्वामींच्या पायाशी बसला. डोळ्यात अश्रू, आवाजात थरथर होता. तो म्हणाला, महाराज, माझ्या आयुष्यात फक्त दुःखच उरलं आहे. कर्ज, आजार, दुष्काळ. मला मार्ग दाखवा, किंवा मला या सगळ्यातून तुम्ही मुक्त करा. स्वामी समर्थांनी रामचंद्रकडे पाहिलं, हलकेच हसले आणि अत्यंत शांत स्वरात म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या एका वाक्याने रामचंद्रच्या मनात एक वेगळीच शांती उतरली. रामचंद्र घरी परतला. त्या रात्री अनेक दिवसांनी त्याला शांत झोप लागली. सकाळी शेतात गेल्यावर त्याच्या डोळ्यावर त्याला विश्वास बसेना. रात्री पाऊस पडला होता. वर्षानुवर्ष कोरडी असलेली जमीन हिरवळीनं नटली होती. रामचंद्रचे डोळे पाणावले होते. तो म्हणाला, ही स्वामी महाराजांची कृपाच आहे. परंतु संकट अजूनही संपले नव्हते. कर्जदार दारात येऊन धमकावू लागले. रामचंद्र पुन्हा घाबरला. त्या रात्री तो शांत बसला. डोळे मिटले आणि मनात सतत स्वामींचं घुमत होतं ते वाक्य, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. दुसरा चमत्कार. दुसऱ्या दिवशी एक अनपेक्षित घटना घडली. गावात एक श्रीमंत व्यापारी आला. त्याला रामचंद्रच्या शेतातील माती खूप प्रचंड आवडली. तो म्हणाला, तुझं सगळं कर्ज मी फेडतो आणि तुला थोडी जास्त मदतही करतो. रामचंद्र स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला समजलं, हे सर्व स्वामींच्याच कृपेने घडत आहे. हळूहळू रामचंद्राचं आयुष्य बदलू लागलं. कर्ज फिटलं, बायको बरी झाली, मुलांच्या चेहऱ्यावर हसू आलं. घरात पुन्हा समाधान आणि शांती नांदू लागली. एकदा रामचंद्र पुन्हा स्वामींच्या दर्शनाला गेला. स्वामींनी त्याला पाहताच हसून विचारलं, काय रे बाळा, आता कसा आहेस? रामचंद्र भाऊक होऊन म्हणाला, महाराज, तुमच्या एका वाक्याने माझं संपूर्ण आयुष्य बदललं. स्वामी समर्थ म्हणाले, संकट बाहेर नसतात बाळा, ते आपल्या मनात असतात. मनावर विजय मिळवला की मार्ग आपोआप सापडतो. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्यात
कितीही अंधार असला तरी श्रद्धेचा एक दिवा सगळं उजळून टाकतो. जेव्हा आपण निर्मळ मनाने श्री स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा स्वामी नक्की ऐकतात आणि म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.